नमस्कार, मी शिल्पा. तर सध्याच्या काळात करवंदाचं सीझन खूप प्रमाणात सुरू आहे. मार्केटमध्ये भरपूर करवंद आलेले आहे आणि हेच करवंद आपण वर्षभर खावे यासाठी आज मस्तपैकी आंबट गोड आणि लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचा करवंदाचा जाम बनवणार आहोत. तर चला बघून घेऊया याची रेसिपी. तर सर्वात आधी ना आपल्याला करवंद स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि प्रत्येक करवंद ना आपल्याला असं व्यवस्थित तपासून बघायचं आहे, म्हणजे काही किडक वगैरे आपल्याला करवंद नाही पाहिजे. आणि छान बघू शकता याच रंगावर पिकलेले मी करवंद इथे घेतलेले आहे. आणि आता ना आपण प्रत्येक करवंद असं कापून घेऊ आणि त्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायची आहे. प्रत्येक करवंदातली आपल्याला बी काढून घ्यायची आहे. इथे ना आपल्याला थोडा वेळ लागू शकतो, पण जॅमचं टेक्स्चर छान मिळायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस महत्वाची आहे. बघू शकता. तर मी सर्व इथे ना व्यवस्थित प्रत्येक करवंदातल्या बिया इथे काढून घेणार आहे. व्यवस्थित एकूण एक बी आपल्याला काढून घ्यायची आहे. बघू शकता थोडा टाइम लागू शकतो, पण महत्वाचा भाग आहे हा. सर्व करवंदाच्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. या प्रकारे छान आपल्याला ताजे ताजे करवंद घ्यायचे आहे. अगदी खूप पिकलेले आणि खराब झालेले करवंद नाही घ्यायचे आहे. आता एका पॅन मध्ये ना मी हे सर्व करवंद घालून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी करवंद बुडेल इतकंच पाणी मी घातलेलं आहे. खूप पाणी टाकायचं नाही, कारण की आपल्याला करवंद शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि आपण गॅस चालू करून छानपैकी करवंद आपण हे शिजून घेऊ. आणि करवंद ना छान मऊ मऊ झाली पाहिजे. जेव्हा आपण शिजवतो ना व्यवस्थित ते शिजल्या गेलेली पाहिजे. खूप ना आपल्याला 8 ते 10 मिनिटं लागेल हे करवंद शिजायला. बघू शकता खूप जास्त वेळ लागत नाही. हवं असल्यास तुम्ही याला झाकून पण शिजवून घेऊ शकता. बघू शकता छानपैकी आपल्या करवंदाचा इथे रंग पण चेंज होत आहे आणि व्यवस्थित मी तुम्हाला शिजलं की नाही शिजलं ते दाखवत आहे. बघू शकता इथे 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित इथे छान नरम आपले इथे करवंद शिजून तयार आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे सर्व. आणि मग छानपैकी मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. छान त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. आणि महत्वाचा भाग इथे आपल्याला ही जी पेस्ट आहे ना ही छान अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे जो एक्स्ट्राचा काही भाग असेल ना जसं साल वगैरे असेल ते निघून जाईल. बघू शकता आपल्या जॅमचा याचा व्यवस्थित आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित आलेला आहे आणि जेव्हा शिजन ना आणखी त्याचा रंग वाढेल आहे. आणि असा हा जो एक्स्ट्रा जो याचा हे राहते ना भाग राहते जसं साल वगैरे राहते हे आपल्याला काढून घ्यायची आहे. जास्त तर काही निघत नाही, पण जेवढंही निघलं ते आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे, म्हणजे याने आपल्या जॅमचं छान टेक्स्चर पण येईल आणि चवीला सुद्धा चांगला होईल आणि मार्केटचा जसा राहतो ना तसाच छान दिसेल. आणि आता आपल्याला इथे गॅस सुरू करून घ्यायची आहे आणि मस्तपैकी हा जॅम ना आपल्याला मंद आचेवर इथे शिजवून घ्यायचा आहे. हा शिजायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. खूप 12 ते 15 मिनिटं लागेल आहे. आता गॅस सुरू केली त्यानंतर यामध्ये मी 1.5 वाटी साखर घालून घेणार आहे. आपले करवंद थोडीशी आंबट राहते ना त्यामुळे इथे साखर आपल्याला थोडी जास्तच घालायची आहे. तर मी 1 पाव करवंद घेतलेले आहे, त्यामध्ये 1.5 वाटी साखर घातलेली आहे. बघू शकता. आणि छान मंद आचेवर हा चालवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जॅम. यामध्ये ना मी चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा घातलेलं आहे. अगदी थोड्या मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि छानपैकी चालवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर हे ना बुडाला लागू शकते. बघू शकता असं चालवतच राहायचं आपल्याला कंटिन्यू याला. आणि कढईला किंवा पॅनला आपल्याला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित इथे 8 ते 10 मिनिटं झालेले आहे. छान आपला जॅम इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला जॅम ना खूप असा पातळ पण नाही ठेवायचा आहे आणि खूप घट्ट पण नाही करायचा आहे. छान मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला इथे जॅम करून घ्यायचा आहे. आता ना मी यामध्ये थोडं दालचिनीचं पावडर टाकणार आहे, म्हणजे कलमीचं पावडर. तुमच्याकडे कलमीचा तुकडा असेल तो घातला तरी चालेल. माझ्याकडे पावडर होतं. अगदी चिमूटभर टाकायचंय, खूप नाही टाकायचं. अगदी
छान याच्यामध्ये असा मंद सुहास आणि टेस्ट यावी नाही यासाठी घातलेला आहे मी. आणि त्यानंतर अर्धा चम्मच विलायचीचं पावडर टाकणार आहे. विलायचीचं पावडर महत्वाचं आहे, ते नक्की घाला, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि व्यवस्थित आपल्याला आता बघू शकता आपलं जाम ना इथे म्हणजे बनून तयार झालेलाच आहे. बघू शकता छान याची कन्सिस्टन्सी पण छान घट्ट आलेली आहे. बस याच रंगावर याच टेक्स्चरवर आपल्याला हा जाम आता पाहिजे आहे. मी तुम्हाला हाताने सुद्धा इथे दाखवत आहे. बघू शकता चम्मचला सुद्धा किती छान पैकी त्याचा रंग आलेला आहे, कोट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि रंग सुद्धा आपल्या जामचा किती छान आलेला आहे. तुम्हाला जर याचा रंग आणखी थोडा लाल पाहिजे असेल ना, जसं मार्केटचं राहते तसं, तर तुम्ही यामध्ये फूड कलर सुद्धा टाकू शकता. बघू शकता मी हाताने सुद्धा तुम्हाला करून दाखवलेला आहे. छानपैकी याच आपल्याला टेक्स्चरचा आपल्याला इथे जाम पाहिजे आहे आपला. आता मी गॅस बंद करून घेतलेली आहे आणि हा जाम ना आपल्याला पूर्णपैकी थंड करून घ्यायचा आहे. बघू शकता छानपैकी मस्त घट्ट आपला जाम इथे बनवून तयार आहे. आणि जाम ना आपल्याला थंड झाल्यावर छान कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. अगदी वर्षभर सुद्धा हा जाम जसाच्या तसा राहतो. म्हणून थोड्या काळजी घेतली ना, छान कोरड्या भरणीत भरून ठेवायचा. आणि जेव्हाही आपण जाम काढतो ना, कोरड्याच चम्मचने आपल्याला जाम काढायचा आहे. अगदी वर्षभरासाठी हा जाम आपला बनून तयार होतो आणि चवीला सुद्धा घरचा जाम खूप छान वाटतो. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.